मालदीव एक सुंदर बेटांचा देश, जवळपास 1190 लहान बेटं, आजूबाजूला निळशार पाणी, पांढरी वाळू आणि शांत निसर्ग. हेच सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक इथे भेट देतात. त्यात भारतीयांचा आकडा आहे हा 21 लाखांचा. पण आता हेच मालदीव धोक्यात आहे. पुढील 100 वर्षात मालदीव बुडू शकतं असं म्हटलं जातंय, कारण जगातला सर्वात खोलवर असलेला हा देश आहे. म्हणजेच समुद्र सपाटीपासून केवळ 8 फूट उंचावर. त्यातील 90% बेटं ही फक्त 60 फूट उंचीवर आहेत. संयुक्त राष्ट्राच्या IPCC अहवालात स्पष्ट सांगण्यात आलंय की जर ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर समुद्राची पातळी झपाट्याने वाढेल आणि सर्वात आधी धोका होईल तो मालदीव सारख्या बेटांना, ज्यामध्ये तुवालू, मार्शल आयलंड, किरिबाती सारखे देश येतात. मुख्यतः मालदीव सरकारला या धोक्याची जाणीव आहे. म्हणूनच जर आमचं राष्ट्र बुडालं तर आमच्या नागरिकांसाठी दुसऱ्या देशात जागा द्यावी लागेल असं म्हणत त्यांनी UN मध्ये आवाज उठवला. शिवाय पर्यावरणातील बदलाचा धोका दर्शवण्यासाठी 17 ऑक्टोबर 2009 रोजी मालदीवला समुद्राच्या पाण्यात मालदीवची कॅबिनेट मीटिंग सुद्धा झाली. यासाठी अंडर वॉटर टेबल आणि खुर्ची ठेवण्यात आली होती. सर्व कॅबिनेट मंत्री स्कूबा डायव्हिंग सूट आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन समुद्राच्या आत उतरले. जगभरातील नेत्यांनी ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी पावले उचलावीत असं आवाहन यावेळी करण्यात आलं. मात्र आता बदलतं वातावरण पाहता ही परिस्थिती अशीच राहिली तर 2025 पर्यंत मालदीवचा 80% भाग हा राहण्यालायक सुद्धा उरणार नाही असं म्हटलं जातंय.